नमस्कार मित्रांनो, मराठी माणूस प्रदीप. मी आता जे काही सांगणार आहे ना, ते जर खरोखर सत्यात उतरलं किंवा असं झालं ना, तर हा निव्वळ योगायोग समजा असं. कारण मला असं कोणी काही आधीच बातम्या दिल्या नाही आहेत. पण मला जे दिसतंय, मला जे राजकारण समजतंय आणि जे येणाऱ्या काळामध्ये होऊ शकतं, या सगळ्या संबंधित विषयावरती आज आपल्याला बोलायचं आहे. अजितदादांचं निधन झालं आणि दादांच्या निधनानंतर उपमुख्यमंत्री म्हणून सुनेत्राताई पवारांना राज्याचं उपमुख्यमंत्रीपद दिलं. ठीक आहे. स्वतःच्या नवऱ्याकडे होतं, म्हणजे अजितदादांकडे होतं, त्यांना ते मिळालं कारण पक्ष होता, सत्तेमधला पक्ष होता, सोबत महायुतीतला एक घटक पक्ष होता, त्याच्यामुळं त्यांना ते मिळणं अत्यंत महत्त्वाचं होतं. दादांच्या निधनानंतर बारामतीतली जागा खाली होती, तिथं आमदार पुन्हा पोटनिवडणूक लागणं आणि आमदार तिथला निवडून परत आणणं हे कायद्यानं महत्त्वाचं असतं आणि त्या सगळ्या गोष्टींवरती पुन्हा एकदा इलेक्शन्स लागलेले आहेत. काहीतरी 23 एप्रिल मतदानाची तारीख आहे आणि पुढे काही निकाल लागेल तो 4-5 दिवसानंतर लागेल. पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट दिनांक 6 एप्रिल रोजी हा फॉर्म भरायचा होता आणि अनेक नेते म्हणजे एकनाथ शिंदे असतील, तुमचे देवेंद्र फडणवीस असतील, शरद पवार स्वतः. आता ऐका पुढे जरा मी काय व्यवस्थित सांगतो शरद पवारांविषयी किंवा बाकी सगळ्या राजकारणाविषयी व्यवस्थित ऐका. व शरद पवार असतील, उद्धव ठाकरे असतील, आपल्या सुप्रिया सुळे असतील, या सर्वांनी सांगितलं की ही निवडणूक आहे ना, ही बिनविरोध करायची. म्हणजे दादा गेलेत आणि दादांच्या जाण्यानंतर सुनेत्राताई तिथं त्यांच्या जागेवरती तिकीट घेऊन उभ्या राहत आहेत पोटनिवडणुकीसाठी, तर आपण कशाला उगाच राजकारण करा अशा नको त्या गोष्टींमध्ये. आणि हे प्रत्येकाचं मत असतं आणि अशा भावनिक प्रसंगाच्या विषयी प्रत्येकजण असा निर्णय घेतो. आमची महाविकास आघाडीला विनंती राहील की दादा अनेक वर्ष तिथे लोकप्रतिनिधी म्हणून दादांनी तिथे काम केलेलं आहे, उत्तम काम केलेलं आहे आणि आज वहिनींना अशा प्रक्रियेत ह्या सगळ्या सिच्युएशनमध्ये ही जबाबदारी घ्यावी लागते. तर आमच्याकडून विनंतीच सगळ्यांना राहील की सुनेत्रा वहिनी पवार यांचं इलेक्शन आमच्या तरी मनात आहे की ते बिनविरोध व्हावं. त्याच्यामुळे सगळ्यांना असं वाटलं की बिनविरोध होईल. पण ऐका, इथंच महत्त्वाची खरी ट्विस्ट आली आणि इथंच खरं राजकारण सुरू झालं आहे. पण त्याआधी थोडीशी पार्श्वभूमी, थोडंसं मागं जाऊया. व्यवस्थित ऐका, अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ. ज्या दादांचं निधन झालं त्या निधनानंतर राष्ट्रवादी शरद पवारांच्या गटामध्ये विलीन व्हावी, म्हणजे अजित पवारांचा गट आणि शरद पवारांचा गट दोन्ही गट एकत्र यावे यासाठी घमासान राजकारण सुरू झालं. पण याच वेळेला सुनेत्राताई पवारांनी शपथ घेतली आणि सांगितलं की असं काहीही होणार नाही. असं ऐकल्याबरोबर, असा निर्णय झाल्याबरोबर इकडं शरद पवार असतील, रोहित पवार असतील, या सगळ्या लोकांच्यामध्ये थोडासा त्यांचा तिळपापड झाला. किंवा इकडे सुनेत्रा वहिनींच्या या पक्षामध्ये तटकरे असतील, पटेल असतील, यांनी थोडासा आपला हात जमवायला आपल्या पक्षावरती, संघटनेवरती चालू केलं. हे राजकारण तुम्ही इतके दिवस पाहत आहात आणि तुम्हाला माहितीच असेल नक्की काय घडत होतं त्यावेळेला. आता वेळ आली निवडणुकीची, पोटनिवडणुकीची, आणि यावेळेला बारामतीची निवडणूक ही बिनविरोध व्हावी म्हणून अनेक पक्षांनी, अनेक नेत्यांनी पुढाकार घेतला. पण काँग्रेस ऐकला नाही. काँग्रेसने उमेदवारी अर्ज दाखल केला. आकाश मोरे हे काँग्रेसचे उमेदवार आहेत, जे सुनेत्रा पवार वहिनींच्या अपोजिट उभे राहतील आणि या दोघांमध्ये महत्त्वाची लढत होईल. याचा अर्थ बारामतीची निवडणूक बिनविरोध होणार नाही. एकीकडे अजित पवार गट म्हणजे सुनेत्रा वहिनींचा पक्ष, राष्ट्रवादी पक्ष, आणि एकीकडे काँग्रेस. पण या सगळ्या गोष्टींच्यामध्ये एक महत्त्वाचं राजकारण मला दिसतंय, जे मी तुम्हाला आता सांगणार आहे. मी पुन्हा एकदा तुम्हाला सांगतो, असं जर काही घडलं ना, तर हा निव्वळ योगायोग समजा, एक माझ्या अभ्यासाचा हा एक भाग समजा. मला या संपूर्ण चित्रामध्ये एक गोष्ट दिसते की कुठे ना कुठेतरी सुनेत्रा पवारांचं राजकीय वलय पूर्णपणे संपुष्टात आणायचं. अनेकांना असं वाटलं होतं की या निवडणुकीमध्ये कोणताच पक्ष उमेदवार देणार नाही, पण काँग्रेस पक्षानं उमेदवारी दिली. याचाच अर्थ महाविकास आघाडीनं उमेदवारी दिली. एक गोष्ट व्यवस्थित समजावून सांगतो, एक गोष्ट व्यवस्थित लक्षात ठेवा. जे शरद पवार म्हणत होते की आम्ही आमची जागा, म्हणजे आम्ही आमची सीट लढवणार नाही, आम्ही ही निवडणूक बिनविरोध करू किंवा आम्हाला त्याचा पाठिंबा आहे बिनविरोध होण्याला, उद्धव ठाकरेंनी हीच भूमिका मांडली. पण काँग्रेस ऐकली नाही की काँग्रेसला जाणून बुजून उमेदवार द्यायला लावलाय आणि तोही शरद पवारांनी द्यायला लावलाय. कारण जर शरद पवारांनी उमेदवार दिला असता बारामतीमध्ये, तर लोकांच्या नजरेमध्ये एक वेगळं दृश्य गेलं असतं की कुटुंबामध्ये आणि अजित पवारांचं शरद पवारांना काहीच पडलेलं नाही, काही घेणं देणंच नाही आहे, असं एक चित्र उभं राहिलं असतं. त्याच्यामुळे मी नाही त्यातली कढीला वाचली असं काय म्हणतात ना, की मी फक्त दाखवतो की मी असा आहे, पण माझा पूर्णपणे आतून पाठिंबा काँग्रेसला असेल. ज्याचा अर्थ सुनेत्रा पवारांच्या विरोधात महाविकास आघाडी पूर्णपणे ताकदीने लढेल आणि त्यातल्या त्यात शरद पवार पूर्णपणे खेळी करून लढतील.
कारण पक्ष असा आपल्यामध्ये विलीन होत नाही. जोपर्यंत सुनेत्रा पवार आहे तोपर्यंत काही होणार नाही. मग असा विलीन होत नाही तर असं काहीतरी करायचं. सुनेत्रा वहिनी जर पडल्या या निवडणुकीमध्ये तर कदाचित कुठे ना कुठेतरी त्यांचं वलय कमी होईल, ताकद कमी होईल, वजन कमी होईल आणि यातून येणाऱ्या काळामध्ये राष्ट्रवादीची संघटना जी आहे ती आपोआप शरद पवारांकडे खेचली जाईल. या सगळ्या गोष्टी शरद पवारांना माहिती आहेत. 6 एप्रिलला बरोबर शरद पवारांनी राज्यसभेच्या खासदारपदाचा तिकडे शपथ घेतली आणि अनेकांनी टीका त्यांच्यावरती केली की शरद पवार ह्या वयातही अजून खासदार व्हायचं काय, त्यांचं स्वप्न काय, म्हणजे काय त्यांना समजत नाही का, इतक्या वयात असताना देखील त्यांना शपथ घ्यायची आहे, थोडंसं राजकारण बाजूला ठेवा, बस करा, असे अनेक लोक म्हणतायत. पण शरद पवारांनी शपथ घेऊन सांगून दिलं की मी अजूनही राजकारणात आहे, मी संघटनेवरती माझा ताबा आहे, माझं राजकारणावरती लक्ष आहे आणि बारामतीवरती आहेच आहे. कारण एक गोष्ट लक्षात घ्या, इथं जर काँग्रेसचा उमेदवार जिंकला तरी शरद पवारांचाच विजय झाला. कारण बारामती तो आता जरी जिंकला ना तरी 2-2.5 वर्ष काय फक्त पदावरती बसणार आहे. त्याच्यानंतर पवार ठरवतील त्याला काढायचा, कुठे ठेवायचा, काय करायचं, या सगळ्या गोष्टी शरद पवारांना माहिती आहेत. पण सुनेत्रा पवार जर बारामती जिंकल्या तर मग येणाऱ्या काळामध्ये कदाचित शरद पवारांचं, रोहित पवारांचं किंबहुना सुप्रिया सुळेंचं वजन कमी होईल आणि या सगळ्या गोष्टी शरद पवारांना माहिती आहेत. पण असं नाही, असं खाऊन का होईना पण आपण या सगळ्या गोष्टीला सामोरे जायचं हे शरद पवारांनी दाखवून दिलं. पत्रकार परिषदेमध्ये शरद पवार सांगतात की काय झालं मग, फरक काय पडतो की काँग्रेसने जर उमेदवार दिला तर मला असं त्याच्यामध्ये काही चुकीचं वाटत नाही. याचा अर्थ शरद पवारांनी सांगून दिलं की मी थेटपणे राजकारण करत नाही आहे, तर मी मागच्या दरवाजाने या सगळ्या गोष्टी करतो आहे. आणि जर असं घडलं तर मी तुम्हाला मगाशी सांगितलं हा निव्वळ योगायोग समजा. इकडे एकनाथ शिंदे फडणवीस ताकद लावतीलच. कारण एक गोष्ट लक्षात घ्या, सरकारमधलं एखाद्या पक्षाचा मुख्य माणूस जरी पडणं किंवा जाणं, आणि कारण एक गोष्ट लक्षात घ्या, आमदार भरपूर आहेत, विधान परिषदा अनेक ठिकाणी युती आहेत, त्याच्यामुळं देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंना ही राष्ट्रवादी पूर्णपणे संपवणं किंवा आत्ता यांना लगेच बाजूला करणं हे सहज शक्य होणार नाही किंवा त्यांना ते नको आहे. त्यांना ती ताकद त्यांच्यासोबत हवी आहे. कारण अजित पवारांचं चालणं फिरणं वागणं हे फडणवीसांना किंवा एकनाथ शिंदेंना टॅकल करणारं होतं, कुठेतरी पुढे जाणार होतं. पण सुनेत्रा पवारांचं तसं नाही आहे. हे दोघे म्हणतील तसं ते करणार आहेत. त्याच्यामुळे त्यांना काय असं नाकापेक्षा मोती जड होईल असं त्यांना काहीच वाटत नाही आहे. पण याच्यामध्ये जर तरच्या गोष्टी आहेत. मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो, याच्यामध्ये जर तरच्या गोष्टी आहेत. जर का पटेल आणि तटकरेंना या पक्षाची धुरा जर सांभाळायची असेल किंवा त्यांना जर कुठे ना कुठेतरी या पक्षाला रोल आऊट करायचं असेल, रोलिंग करायचं असेल, तर मग मात्र शिंदे फडणवीस कुठे ना कुठेतरी आतल्यात खेळी करतील. कारण सुनेत्रा वहिनींना पक्षाच्या अध्यक्षपदावरून किंवा त्या सगळ्या गोष्टीवरून डळमळीत करणं. कारण एक गोष्ट लक्षात घ्या, अजितदादांची मुलं अजूनही राजकारणामध्ये एवढी सक्रिय नाही आहेत किंवा एवढंही त्यांच्याकडे राजकारण त्या दर्जाचं, दादांच्या दर्जाचं करण्याची अजूनपर्यंत त्यांच्याकडे ती कुवत नाही आहे. पण दादांच्या जाण्यानंतर सुनेत्रा वहिनींना कुठंतरी एक भावनिक साथ महाराष्ट्राची मिळाल्यामुळं त्यांच्याकडे ती ताकद आहे आणि हे सगळ्या नेत्यांना माहिती आहे. आपण थेटपणे लढत करू शकत नाही आहे, पण ही पोटनिवडणूक सुनेत्रा वहिनींच्या राजकारणाचा एंड तर होणार नाही ना, हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि जर असं जर झालंच ना तर शरद पवार हे त्यांच्या मागचे सूत्रधार असू शकतात असं म्हणायला खरंच काही हरकत नाही आहे. कारण एकंदरीत जे काही चित्र दिसतंय, जर शरद पवारांना बिनविरोध करायचीच असते निवडणूक ना, तर तिथे बारामतीमध्ये म्हणजे एक गोष्ट लक्षात घ्या, बाहेरच्या कुठून तरी एखादा पक्ष बाहेरचा शरद पवारांच्या दारात येऊन तिथं उमेदवार देतो. शरद पवार त्याच्यावरती काहीच ॲक्शन घेत नाहीत, फक्त सांगतात मी माझा उमेदवार देणार नाही. माझा म्हणजे अरे तुम्ही महाविकास आघाडीत आहात, माझा म्हणजे काय? याचा अर्थ हे एकंदरीत सगळं राजकारण दिसून येते, समजून येते. असं नाही तर असा काटा काढायचा. या सगळ्या गोष्टी राजकारणातल्या आता हळूहळू स्पष्ट होतीलच निवडणुकीच्या निकालानंतर. आणि जर कदाचित असं झालं तर सुंटे वाचून खोकला जाईल असा विचार कुठे ना कुठेतरी फडणवीस आणि शिंदे निश्चित करत असतील, एवढं फक्त लक्षात असू द्या. असं झालं तर दादांच्या पक्षातले अनेक आमदार आज भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेमध्ये यायला तयार आहेत आणि ते निश्चित येतील. कारण ते कुठे ना कुठेतरी सरकारच्या सगळ्या प्रवाहामधून बाहेर जाणार नाहीत, सत्तेच्या प्रवाहामधून बाहेर जायचं मुळीच त्यांना असं वाटणार नाही की आपण बाहेर जावं. कारण आता सत्तेमध्ये राहून जे काय करायचं ते त्यांनी केलं आहे आणि आता विरोधामध्ये जाणं तर देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे त्यांना सोडणार नाहीत हे त्यांना देखील माहिती आहे. आणि वारं कोणत्या दिशेने वाहतं हे त्या लोकांना माहिती आहे. भले जरी 10-12 जरी आमदार त्यांना फोडण्यामध्ये यश आलं किंवा इकडे आणण्यामध्ये जर यश आलं तर सुनेत्रा वहिनींचा पक्ष म्हणजे अजितदादांची राष्ट्रवादी काहीही कामाची राहणार नाही येणाऱ्या काळामध्ये. हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लक्षात असू द्या. मी पुन्हा एकदा सांगतो, शरद पवारांना काय पाहिजे, असं नाही तर असं कसंही करून संपवायचंच आहे.
नाही आमच्याकडे येत तर मग आम्ही तुम्हाला ठेवणारही नाही. मग ते फडणवीसांकडून संपो किंवा असे कुठूनही संपो, पण आम्हाला तुम्हाला संपवायचं आहे. पुढच्या इलेक्शनपर्यंत आम्हाला ही जी राष्ट्रवादी आहे ती एकतर अर्ध्या आमच्याकडे येईल, एकतर अर्धी त्या महायुतीकडे म्हणजे देवेंद्र फडणवीसांकडे निघून जाईल. पण आम्हाला ती जागा खाली करायची आहे, ही गोष्ट कुठे ना कुठेतरी शरद पवारांच्या डोक्यामध्ये फिरत असावी. तर बघू, या निवडणुकीचा निकालच सर्व काही सांगेल. एखाद्या वेळेस जिंकूही शकतात सुनेत्राबाईंनी, जिंकून कुठे ना कुठेतरी ताकदही दाखवू शकतात. पण माझ्या वैयक्तिक नजरेतून जे काही मला दिसतंय, जे काही मला वाटतंय, या अशा गोष्टी आहेत. पण या निव्वळ योगायोग समजाव्या. हा राजकारणाचा एक अभ्यास झाला, एक ठोकताळा झाला. तो योग्य येईल अयोग्य येईल ती पुढची गोष्ट. येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपल्याला समजेलच की राजकारण नक्की कुठल्या दिशेने फिरतंय.